नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. दिल्ली उच्च न्यायालयाचा कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा दिलासा. चौकशी आणि मूल्यांकन करण्यासाठी केंद्र सरकारला तज्ञ समिती स्थापन करण्याचे निर्देश. उद्या मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक. माटुंगा मुलुंड स्लो मार्ग बंद. हार्बर मार्गावरही मोठा ब्लॉक. प्रवाशांना उद्या मोठा फटका. रेल्वेने प्रवास नियोजनाचं आवाहन. भंडाऱ्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी पुन्हा एकदा उच्चांक गाठला. 4 दिवसात पेट्रोल 109 रुपये 60 पैसे तर डिझेल 96 रुपये 18 पैसे. वाहतूकदार कमालीचे त्रस्त. राज्यात SIR प्रक्रिया ही अत्यंत पारदर्शकपणे राबवली जाणार. पात्र मतदारांचं नाव वगळणार नाही. राज्य निवडणूक आयोगाचं आश्वासन. मालेगावात पिण्याचं पाणी वाया. हॉस्पिटल समोर मोठी पाणी गळती. 2 दिवसांपासून हजारो लिटर पाणी वाया. मालेगावात पाण्याच्या अपव्ययावर नागरिक संतप्त. मनपावर कारवाईची मागणी. उत्तर पुणे जिल्ह्याला वादळी वाऱ्याच्या अवकाळी पावसानं झोडपलं. पावसाच्या तडाख्यानं बळीराजाचं नुकसान. सोलापुरात डोळे नसलेला घोणस साप आढळला. बाळे परिसरात दुर्मिळ सापाची नोंद. ट्रक खाली आढळला अनोखा घोणस साप. डोळ्यांशिवाय साप पाहण्यासाठी गर्दी. वन्यजीव अभ्यासकांकडून सापाची सुटका. लोणी काळभोर पोलीस ठाण्यासमोर धक्कादायक प्रकार. बेपत्ता मुलीच्या शोधासाठी वडिलांचा टोकाचा प्रयत्न. डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न. पोलीस कारवाईकडे दुर्लक्षाचा आरोप. भंडाऱ्याच्या अडाळ वनपरिक्षेत्रात इसमावर वाघाचा हल्ला. वाघाच्या हल्ल्यात इसम ठार. पुण्यातील वानवडी परिसरात अपघात. खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या ऑफिस कारचा अपघात. कोणतीही जीवितहानी नाही. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.